हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल सुनीता की रसोईमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत खूपच खास, कुरकुरीत आणि तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी सांबार वडी। तर चला वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या खास रेसिपीला। तर इथे मी सांबार घेतला आहे आणि सांबाराचे फक्त पानं तोडले आहे। तर चला आपण सांबार स्वच्छ धुवून घेऊ आणि बारीक चिरून घेऊ। पाहू शकता सांबार इथे मी बारीक चिरून घेतला आहे। तर चला आपण आता मसाला बनवूया। अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तेल गरम झाला आहे, यामध्ये टाकू आपण अद्रक लसणाचा पेस्ट। आता टाकून घेऊ। यामध्ये आहे लाल तिखट 1 चम्मच, हळद अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि धनिया पावडर। आता टाकून घेऊ शेंगदाण्याचा कूट। हा 1 वाटी कूट आहे। थोडा जाडसरच ठेवायचा कूट। आता टाकून घेऊ खोबरा खीस। मसाल्याला 5 मिनिटं मीडियम गॅसवर भाजायचे आहे। मसाल्याला असं फिरवतच भाजायचं आहे। तुम्ही पाहू शकता मसाला छान शिजला आहे आपला। आता यामध्ये आपण बारीक चिरलेला सांबार टाकून देऊ किंवा कोथिंबीर टाकून देऊ। आणि असं मिक्स करून घ्यायचं। आणि सांबाराला फक्त आपण नरम होतपर्यंत शिजवायचं आहे। तर पाहू शकता सांबार नरम पडला आहे। तर आता आपण मसाला थंड होऊ देऊ आणि तोपर्यंत पातीची तयारी करू। तर पातीसाठी आपण 1 वाटी मैदा, 1 वाटी बेसन, अर्धा चम्मच ओवा, अर्धा चम्मच जीरा, अर्धा चम्मच लाल तिखट, हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ।
त्यामध्ये टाकून घ्यायचं गरम तेल. आणि हे असं चम्मचनी फिरून घ्यायचं, कारण ते गरम आहे त्यामुळे. त्यामध्ये तुम्ही गव्हाचे पीठ पण वापरू शकता. असं मिक्स करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर हाताने मळून घ्यायचं. आता हे थंड झालं आहे. आता याला आपण हाताने असं मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान असं पातीचं पीठ तयार झालं आहे. आता याला आपण 5 मिनिटं झाकून ठेवू. चला तर आपलं पातीचं पीठ तयार आहे. चला आपण आता सारण भरून वड्या तयार करून घेऊया. असा छोटासा गोळा करून घ्यायचा आणि त्यावर थोडं पीठ टाकून लाटून घ्यायचं. आणि यामध्ये थोडं थोडं सारण भरायचं आहे आपल्याला. आणि याच्या काठाला थोडं थोडं पाणी लावायचं. पाणी लावल्यामुळं आपली वडी फुटणार नाही तळताना. तर पाहू शकता वडी तयार झाली आहे. अशा प्रकारे आपण बाकी वड्या पण तयार करून घेऊ.
चला तर बाकी वड्या पण आपण तयार करून घेऊ. तर आपल्या वड्या तयार आहे. आता आपण याला तळून घेऊ. इथे तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये आपण वड्या टाकून घेऊ. आणि वड्याला ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता छान अशा ब्राऊन कलर आला आहे वड्याला. तर आपण आता ह्या काढून घेऊया आणि बाकी वड्या पण अशाच तळून घेऊ. तर फ्रेंड्स, अशी सोपी, कुरकुरीत आणि चविष्ट सांबार वडी आज आपण घरी बनवली. ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा करते. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया एका नवीन पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.